अलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे अलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्व काळ अवघे पाया सकळ ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा समचरण सरोजम सांद्रणीला बुधावम जगणनेत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमना दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची पांडुरंगा करो प्रथम नमना दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारो 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 बाबाचे सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरी चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका लोकाभिराम रणरंगधीरम राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मानरीतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पांडुरंग सोनोपंत तथा गुण्यावडीने मामासे बोलती नामे शंकर शंकरा सदा समकरा निसंग जो संमती पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा वारकरी संप्रदायाचा ध्वर्यो करा शोभतो ऐशा संतवरा सदा शुभ करा दांडे करा वंदितो मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे संताच्या वार करे संताच्या वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करे संताचा विठाला 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 अलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा कैवल्य तेजुनिधी अखिल गुणनिदान अकारण कारण करुणा वर्णालय षडगुण ऐश्वर्य संपन्न असलेला रुक्मिणी प्राण संजीवनी जगदाधार भगवान पंढरनाथ परमात्मा या परमात्म्याचे लाडके भक्त वैराग्य मूर्ती श्री तुकोबरा यांचा फार नाही पण 4 शरणाचा संत या प्रकरणातला अभंग संतांचा एक अलौकिक आणि दिव्य महिमा प्रगट करणारा
फार नाही पण 4 चरणाचा अभंग 2 चरणाच्या कीर्तनकारांना आजच्या सेवेकरता निवडला. विठ्ठला 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 विठ्ठला. अभंगवरती काहीसा भाग बोलण्यापूर्वी अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे. मानवी जीवनाची इति कर्तव्यता या अभंगामध्ये सांगितलेली आहे. माणसाचं परम कर्तव्य काय आहे तर परमात्मा दर्शन. परमात्मा दर्शन या शब्दाचा अर्थ असा आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि नाम परमानंदाची प्राप्ती म्हणजे सायुज्यता मोक्ष. सायुज्यता मोक्ष कशाने प्राप्त होईल, तो मोक्ष कशाने प्राप्त होतो या मुद्द्याचं विश्लेषण करणारा तथा संत महात्म्यांचा एक अलौकिक आणि दिव्य महिमा प्रगट करणारा अभंग आहे. या अभंगाद्वारे संतांच्या शरीराचा महिमा सांगितला तथा संतांच्या आलिंगनाचा महिमा सांगितला. विकास दादा स्वर पांढरीतून लावलाय का? त्याद्वारा संतांच्या शरीराचा महिमा सांगितला. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संतांच्या शरीराचा महिमा सांगितला. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तो महिमा गात असताना तुकोबराय म्हणतात माझे शब्द अपुरे पडले असा संतांचा महिमा आहे. शेवटी साधकाने विचारलं महाराज संतांचा महिमा सांगत असताना केवळ 1 चरणावरती भागणार नाही, जरा अभंग 4 चरणाचा 3 चरणाचा तरी पूर्ण करा. मग शरीराच्या संबंधानं अभंगामध्ये अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये संतांच्या चरणाचा महिमा सांगितला आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये संतांच्या चरण सेवेचा महिमा सांगितला. असा 3 प्रकारचा महिमा आजच्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबरायांनी तुमच्या आमच्या समोर प्रगट केला. विठ्ठला अभंगावरती काहीसा भाग बोलण्यापूर्वी सालाबतप्रमाणे याही वर्षी बोरखुल नगर या वस्तीवरती चालू असलेला हा छोटेखानी अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहाची पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा मांदळे वस्तीवरती चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा आमचे परममित्र या सप्ताहाचं मार्गदर्शक आणि ज्यांचं या यज्ञाची शेवटची आहुती ज्यांच्या कीर्तनानं होणार आहे ते असे असलेले भजन सम्राट अतिशय उत्कृष्ट कीर्तनकार आपल्या परिसरातले एक वैभव पूजनीय भरतजी महाराज पानसरे महाराजांनी मला सांगितलं जवळजवळ 1 ते 1.5 महिन्यापूर्वी मला ही कीर्तनाची सेवा महाराजांनी दिली. आजच्या कीर्तन साथीकरता मृदंग क्षेत्रावरती आपल्या परिसरातलं अतिशय नावाजलेले व्यक्तिमत्व ते म्हणजे आमचे ओमकार दादा रायते. अतिशय तयार व्यक्तिमत्व. महाराजही 4 दिवस या कीर्तन साथी करता सप्ताह करता आहे. भरत महाराजांच्या शेजारी असलेले आपल्या परिसरातलंच एक वैभव नवे आपल्या गावचं एक नेतृत्व भजन क्षेत्रामध्ये अतिशय तयार व्यक्तिमत्व ताला आणि स्वरातलं व्यक्तिमत्व रागरागिणीचं परिपूर्ण असलेलं एक व्यक्तिमत्व ते म्हणजे आमचे सोपानदादा खैरनार महाराजही दादा या ठिकाणी 4 दिवस उभे आहेत. त्यांच्या शेजारी असलेले आमचे अनिल भाऊ देशमाने शिरसनेवरून तेही भाऊ आज या ठिकाणी कार्यक्रमात हजर झाले. त्यांच्या शेजारी असलेले आमचे माधव काका कवात नारायणगाव काकाही कार्यक्रमाकरता हजर झाले. त्यांच्या शेजारी असलेले आमचे आळंदीतलं अतिशय जुनं व्यक्तिमत्व आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आज आपल्या परिसरामध्ये फार मोठं सप्ताहाचं आयोजन ज्यांनी केलं होतं ते पूजनीय कदम माऊली आणि आमचे महेश महाराज उफाडे हे एका पाठाचे विद्यार्थी. आज नाशिक जिल्ह्याला चांदवड तालुका लाभला आणि चांदवड तालुक्यामध्ये 2 असे व्यक्तिमत्व लाभले ते म्हणजे एक ज्ञानेश्वर कोतवाल आणि दुसरे महेश महाराज उफाडे की जेणेकरून आजही आळंदीमध्ये गेल्यानंतर मारुती बाबाला जर सांगितलं तर चांदवड तालुक्यामध्ये तुम्ही कोणाला ओळखता फक्त मारुती बाबांच्या ओठांवरती फक्त या 2 लोकांची नावे त्यातले महेश महाराज या ठिकाणी सप्ताहाला मार्गदर्शन आहे. महाराजांची प्रवचनं पण आपल्या या ठिकाणी आपण ऐकत आहात. महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणत करतो. माझ्या शेजारी असलेले दोन्ही चोपदार विनेकरी आणि माझ्या पाठींबग असलेले सगळी ज्ञानोबा तुकोबरायच्या मूर्ती असलेल्या साक्षात हे निर्विकारी बालक यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या 1 तासाच्या सेवेला पूर्ण विराम देतो. अभंग निवडलाय वैराग्यमूर्ती श्री तुकोबरायांचा. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की या अभंगाद्वारे संतांचा महिमा सांगितलेला आहे. अभंग का निवडला सप्ताहामध्ये पहिला दिवस जर असलं तर वक्त्यानं भगवंताच्या नामाचा महिमा गायला पाहिजे असं वारकरी संप्रदायानं दंडक घालून दिलेलं आहे. परंतु या अभंगाद्वारे बोलायचं जर झालं तर परमात्म्याचा नाम महिमा कसा प्रगट केलेला आहे. ज्ञानोपर हरिपाठामध्ये असं म्हणतात परमात्म्याचं जर नामचिंतन केलं हरिहरी जर मुखाने गायलं तर आघाद पुण्य प्राप्त होते की त्या पुण्याची गणना कोणी करू शकत नाही. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. बरोबर आहे. आघाद पुण्य प्राप्त होतं. तसंच संतांच्याही नामचिंतनाने आघाद पुण्य प्राप्त होतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. बरं वारकरी संप्रदायामध्ये आज
इतर पंथ पाहिले, इतर संप्रदाय पाहिले तर वारकरी संप्रदाय 6 अंगानं एक विधता प्रगट करणार आहे. कोणत्या कोणत्या 6 अंगानं एक विधता प्रगट करणार आहे? सगुण निर्गुणाचं अभेद ऐक्य सांगणारा आपला वारकरी संप्रदाय, जीवशिवाचं ऐक्य सांगणारा आपला वारकरी संप्रदाय, देव देवीचं ऐक्य सांगणारा आपला वारकरी संप्रदाय, हरी आणि हर एक आहे हे सांगणारा आपला वारकरी संप्रदाय. 5वा मुद्दा असा आहे, देव आणि संत हे एक आहे हा आपला वारकरी संप्रदाय सांगणार आहे. आणि देवाच्या नामाची आणि संतांच्या नामाची एकच फलश्रुती आहे हाही अभेद सांगणारा आपला वारकरी संप्रदाय आहे. परंतु देवाच्या नामाची काय फलश्रुती आहे तर मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, ओ साक्ष बहुतांची. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची, ओ बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची. परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर मोक्ष प्राप्त होत असतो. तसं आजच्या अभंगाद्वारे मोक्ष कशाने प्राप्त करायचा आहे तर संतांना आलिंगन दिल्यानंतर मोक्ष प्राप्त होत असतो असं जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारे आपल्या समोर प्रगट करतात. म्हणजे संतांचं एक अलौकिक महिमा आपल्या समोर प्रगट करतात. काय आहे? संतांचं 2 प्रकारचं जीवन आहे, एक सांसारिक जीवन आहे आणि एक पारमार्थिक जीवन आहे. संतांचं पारमार्थिक जीवन जर बघायला गेलं तर पारमार्थिक जीवन अतिशय उंच शिखरावरती पोहोचलेलं हे संतांचं पारमार्थिक जीवन आहे. अरे तुमचं आमचं जीवन अतिशय खोल दरीत पोहोचल्यामुळं जीवाला सहजासहजी संत कळतीलच असं नाही. जीवाला बऱ्याचशा गोष्टी कळत नाही. संसारी जीवन जगत असताना जीवाला संसारामध्ये बऱ्याचशा गोष्टी कळत नाही. त्यापैकी काही गोष्टी कळाल्या, काही गोष्टी नाही कळाल्या तर जीवाचं पाहिजे तेवढं नुकसान होत नाही. परंतु मानवी जीवनामध्ये जर संत प्राप्त झाले तर जीवाला संतांचा महिमा ज्ञानोबराय असं बोलतात यथार्थ कळायला पाहिजे. विठाला हो, परंतु जीवाला सगळं कळतं पण जीवाला संतांचा महिमा कळत नाही. ऐका, शास्त्र असं सांगतं, व्यवहार असं सांगतो, मानवी जीवनामध्ये वस्तू प्राप्त झाली पाहिजे पण त्याहीपेक्षा वस्तू हाताळण्याचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. म्हणजे त्या वस्तूचा महिमा कळाला पाहिजे. महिमान कळण्याकरता ज्ञान असावं लागतं. जगामध्ये प्रत्येक वस्तू हाताळण्याकरता ज्ञान असावं लागतं. 25,000चा जरी पखवाज घेतला परंतु ते वाजवण्याकरता ज्ञान असावं लागतं. माईक सिस्टीम 1,00,000, 2,00,000ची, 4,00,000ची घेतली पण ती हाताळण्याकरता ज्ञान असावं लागतं. अतिशय सुंदरपैकी घरामध्ये आपल्या मालकानं मसाले जरी आणून दिले पण व्यवस्थित भाजी बनवण्याचं सुद्धा ज्ञान असावं असतं. व्यवहारामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असावं लागतं. तसं परमार्थामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असावं लागतं. मानवी जीवनामध्ये ज्ञान नसेल तर माणसाची फार फसगत होत असते. परमार्थामध्ये ज्ञान कशा करता पाहिजे, परमार्थ कधी सुद्धा ज्ञान पाहिजे. जाता जाता एक सांगून जातो भरत महाराज, अहो परमार्थामध्ये टाळ वाजवण्याचं नका का ज्ञान नसताना, मृदंग वाजवण्याचं नका का ज्ञान नसताना, निदान कीर्तनकाराला हार घालण्याचं सुद्धा व्यवस्थित ज्ञान पाहिजे. कीर्तनकाराला हार घालण्याचं सुद्धा ज्ञान पाहिजे. घटना अशी घडली, 4 वर्षापूर्वी कीर्तन होतं कन्नड तालुक्यामध्ये सोयगाव. भरत बाबा, आज जसं तुमच्या मार्फत कीर्तन घेतलं तसं काही गावांमध्ये असे नेम आहे, आई वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ कीर्तन घेण्याची पद्धती. तसं त्याही गावामध्ये आई वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ कीर्तन घेण्याची पद्धत होती.
पद्धत असताना भजनी मंडळाने महाराज ज्याची आणि सप्ताची कीर्तनाची कधी गाठ पडली नाही त्याच्या गळ्यात मला घातलं. मला घातल्यानंतर मला लय आनंद वाटला. म्हटलं चला तिथं गेलो, टाचाळून डबल डबल गुलाबजाम तुडवले. विठ्ठल विठ्ठल पंगत झाली. म्हटले महाराज आजच्या कीर्तनाची हे यजमान आहे पंगत यांच्याकडे, हे तुम्हाला कीर्तनामध्ये बरोबर विठो रुक्माईच्या वेळेस हार घालणार आहे. म्हटलं काय हरकत नाही. त्यांचं नाव बी लिहून घेतलं, नावही घेतलं. विठोबा रुक्माई भजन झालं. पण भजनी मंडळानं महाराज त्यांना व्यवस्थित महाराज बुक्का कसा लावावा, हार कसा घालावा, खरं तुम्हाला सांगतो अनिल भाऊ ज्ञानच दिलेलं नव्हतं. महाराज ते गडी आले, विठो रुक्माई झाली. त्यांनी काय केलं माहिती, भरत महाराज असा हार जो होता तो व्यवस्थित खाली काढून ठेवला. जी बुक्याची डबी होती ना ती पूर्ण ताटामध्ये ओतली. ताटामध्ये ओतली. मी आता त्या गड्याकडे पाहत राहिलो, म्हणजे नेमकी काय ढंग करणार आहे बा. आता अंदाज कळून गेला मला का यांचं आणि या क्षेत्राचं कुठलाही संबंध नाही. त्यांनी काय केलं, असा बुक्का धरला आणि माझ्या अंगावर टाकायला सुरुवात केली. ओमकार महाराज असं टेन्शन आलं. टेन्शन आल्यानंतर शेजारी चोपदार होता. चोपदारानं माझ्या कानामध्ये सांगितलं, बाबा गप बसा, आजच्या कीर्तनाचं पाकिट त्यांच्याकडे. मी लय गप राहिलो, जागेवर गप झालो. म्हटलं जाऊ दे मर द्या, पाकिट यांच्याकडे ना, यानं सगळं आपल्याला काळं लावून आपण डबल आंघोळ करू, पण आता गप राहणं गरजेचं. महाराज झालं, हार घातला आणि तो व्यक्ती निघून गेला. भरत बाबा मला लय खटकलं, पण मी त्या भजनी मंडळातल्या एका व्यक्तीला बोलून घेतलं. म्हटलं दादा ये ना, असं का केलं. तर त्या भजनी मंडळानं मला आज तो उत्तर दिलं. म्हणे महाराज याचा कीर्तनाचा काही संबंध नाही, हा फक्त दर रविवारी लासलगावच्या बाजारामध्ये बैल भरतो आणि नवीन बैल आला का असाच गुलाल टाकीतो, बाकी काही नाही, असाच गुलाल टाकीतो. म्हणलं भाऊ अरे बैल आणि गोरा याच्यात फरक आहे, मी गोऱ्यात मोडतो. मला सांगायचं एक एक व्यवहारामध्ये सुद्धा ज्ञान असावं लागतं, तसं परमार्थमध्ये संत कळण्याकरता ज्ञान असावं लागतं. परंतु आपल्याला परमार्थामध्ये प्रत्येक पावली ज्ञान आहे, पण एक गोष्टीचं ज्ञान नाही, ते म्हणजे संत कळण्याचं ज्ञान नाही. आपल्या पूर्व पुण्याईनं आपल्याला जर संत भेटले तर आपल्याला सहजासहजी संत न कळल्यामुळं आपण त्यांच्याकडे पाहत असताना आपल्या नजरेनं पाहतो आणि संतांना आपल्यासारखं समजतो, असं तुकोबराय म्हणतात. संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. समुद्र नदी नवे पैका, समुद्र नदी नवे पैका, पाषाण बनवलंय लिंगा, पाषाण बनवलंय लिंगा. संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, सारिखे, जगा मानसाच्या सारिखे. आपल्याला आपल्या पूर्वजन्मानं जर संत जर भेटले, प्राप्त झाले, तर आपण त्यांना आपल्या नजरेनं पाहतो आणि आपण त्यांना आपल्यासारखं समजतो. पण संत महात्मे असं म्हणतात त्यांना आपल्यासारखं समजायचं नसतं. मग याच्याकरता संतांचं जीवन आणि आपलं जीवन, याच्याकरता जगद्गुरु तुकोबरायांनी गाथेमध्ये एका अभंगामध्ये काही दृष्टांत दिले. कसे दृष्टांत दिले. दयाचं घुसळण केलं तर दयातून दोन पदार्थ बाहेर पडतात, ताक बाहेर पडतं आणि लोणी बाहेर पडतं. लोणी म्हणजे संत, ताक म्हणजे तुमच्या आमच्यासारखं जीवन आहे. लोण्याची किंमत कडवलं आणि त्याच्यातून जर शुद्ध सात्विक तूप जर बाहेर पडलं तर त्याची किंमत आहे 1200 रुपये किलो. ताकाची काय किंमत आहे? 40 रुपये लिटर. बरं, ताक ज्याला काहीच पचत नाही त्याच्याकरता ताक, बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून दुसरा दृष्टांत दिला. पृथ्वी खोदत असताना त्या पृथ्वीच्या पोटातून दोन प्रकारचे खडे बाहेर पडतात. एक हिरा बाहेर पडतो आणि दुसरी गारगोटी बाहेर पडते. पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी दोन्हीशी सवसाठी करू नये, दोघांनाही सारखं समजू नये. हिरा तो हिराच असतो, तसे संत हे संतच असतात. जीव हा जीवत असतो, म्हणून सामान्य जीवाला संतांचा महिमा कळत नाही. मग का हो महाराज, जीवाला जर सहजासहजी संतांचा महिमा कळत नसेल, मग दुसरा प्रश्न असा आहे, जीवाकडून यथार्थ महाराज संतांचं वर्णन होत नाही असं म्हटल्याबरोबर हा अर्जुनाचा आणि परमात्म्याचा संवाद आहे. देवा, अरे जर यथार्थ पद्धतीनं जर संतांचा महिमावर जीवाकडून वर्णन होत नसेल तर जीवानं संतांचा महिमा गायचा नाही, वर्णन करायचं नाही का?
असं बोलल्याबरोबर अर्जुनाला परमात्म्यानं असं सांगितलं, नाही अर्जुना, एक काळ सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या आणि तू तुझ्या मुखातून संतांचा महिमा गात जायचा. संतांचा महिमा का वर्णन करायचा? देवाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, वाचेला जर विश्रांती व्हावी असं जर वाटत असेल तर तू तुझ्या मुखातून संतांचा महिमा गा, जेथ वाचा विसावे ते साधू कथा. मग अर्जुनाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, देवा जर वाचेला विश्रांती व्हावी असं जर वाटत असेल तर मी माझ्या मुखातून संतांचा महिमा गायला पाहिजे असं तुझं म्हणणं आहे. पण जरा त्या संतांची काही मला लक्षणं सांग. मग देवाच्या मुखातून भगवद्गीतेमध्ये असा श्लोक बाहेर पडला, महात्मा नस्तुमाम पार्थ दैवीम प्रकृती माश्रिता. या श्लोकावरती दैवी संपत्तीचे जे काही 26 गुण सांगितले, त्या 26 गुणांची जी काही संपूर्ण जी काही लक्षणं ते गुण जी वर्णन केलेत आहेत ना, ते सगळं संतांचं वर्णन आहे. परंतु संतांचं महिमान गात असताना काही गुणांचं वर्णन परमात्मा करू शकतो, पण काही गुणांचं वर्णन महाराज जीव करू शकत नाही. त्यापैकी कोणत्या गुणांचं वर्णन करू शकत नाही तर त्यापैकी एकच गुण आहे, ते म्हणजे संत. जीवाकडून संतांचं वर्णन होत नाही. विठाला विठाला. चला, जीवाकडून संतांचं वर्णन होणार नाही म्हणजे संतांचा महिमा गायला जाणार नाही. ऐका, महिला मंडळी, ती गाडी चालली माझ्याकडे बघा. तुम्ही गाडी पाहिली नाही का? बघा, भरत महाराज याच्या करता शरद पवार पडतो, पावसात सभा घेतो पण लोक उठू देत नाही. आम्ही उघड्यात कीर्तन घ्या, तुम्ही चिंगाट पाळा. विठाला 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 विठाला. ऐका, सूक्ष्मात सूक्ष्म काय असं मी जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर द्या? ऐका, त्याचं उत्तर एकच मी सांगतो, अणु. अणु कशाला म्हणतात? अरे सुईचं टोक आहे, त्याचे 100 तुकडे करायचे आणि कोणतं तरी एका टोकाला अणु असं म्हणायचं. अरे जे सुईचं टोक आपल्याला साधं दोरा वावताना सुद्धा दिसत नाही, तेव्हा त्या टोकाचे 100 तुकडे करायचे. कोणत्या तरी एका टोकाला अणु असं म्हणायचं. जे दृष्टीला दिसत नाही त्याचं महाराज मनुष्य काय वर्णन करू शकतो? बोला पटकन. अरे जे दृष्टीला दिसतही नाही त्याचं वर्णन करू शकत नाही. त्यापैकी जे निरुपम आहे त्याच्यामध्ये महाराज आमचे संत महात्मे निरुपम आहे. जीवाकडून यांचं यथार्थ वर्णन होऊ शकत नाही. चला, दुसरा प्रश्न असा विचारतो मी तुम्हाला, व्यापकात व्यापक काय? जे चांदवडला दिसतं, वडाळीला दिसतं, सोग्रसला दिसतं, मालसाण्याला दिसतं, तिकडं नामपूर साठण्याकडे दिसतं, इकडं पंढरीकडे दिसतं, अजून पाहिलं तर कर्नाटक बाउंड्रीपर्यंत दिसतं, नवे नवे आपली जिथपर्यंत नजर जाती तिथेही तुम्हाला दिसतं. त्याला काय म्हणतात? व्यापक असं म्हणतात. आता चहूबाजूनं बघितलं तर आपल्याला व्यापक काय दिसणार आहे? जी गोष्ट वडाळीमध्ये आहे ती गोष्ट लातूरला सुद्धा आहे, ते काय म्हणतात त्याला? बोला पटकन. सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, गगन जैसे, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, संपूर्ण गगन जैसे. ज्ञानोबरांची भाषा आहे, आगा आकाश के नाही. अरे सांगा, आकाश कोठे नाही. व्यापकात व्यापक जे काय आहे ते म्हणजे आकाश. परंतु हे आकाश सुद्धा परमात्म्याच्या स्वरूपामध्ये लपंडाव खेळतं. ज्ञानोबर असं बोलतात, नभ तुझं माझी खेळे लपी थपी. मग का हो, व्यापकात व्यापक असलेलं जे काही आकाश आहे ते परमात्म्याच्या स्वरूपामध्ये जर लपंडाव खेळत असेल तर आता व्यापक झाला तो परमात्मा. कोण झालं? परमात्मा व्यापक झाला. परंतु परमात्मा जरी व्यापक असला पण ज्ञानोबर असं म्हणतात, तो परमात्मा अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती असं म्हणतो, अरे अर्जुना, त्या साधूचं चित्त इतकं व्यापक आहे का त्या साधूच्या चित्तानं मला सुद्धा गवसणी घातलेली आहे. या ठिकाणी वीणा आहे, या ठिकाणी मृदंग आहे. ओमकार महाराजांपेक्षा मी तुम्हाला असं विचारतो, मृदंग ठेवण्याची बॅग ही मृदंगापेक्षा मोठी आहे का लहान आहे? तुम्हाला हे नाही कळलं ना महिला मंडळी, मी तुम्हाला असं विचारतो, गादी ही खोळीपेक्षा मोठी असते का लहान असते? नेमकी तुम्हाला काय कळतं? नेमकी काय कळतं बा तुम्हाला? गादी कळना, खोळही कळना, नेमकी काय कळतं बा तुम्हाला? चिल्लर कळते? ऐका, अरे
खोळ मोठी असते, गादी लहान असते. तसं साधूच्या चित्तानं परमात्म्याला सुद्धा गवसणी घातली. व्यापकात व्यापक जे काही आकाश आहे ते परमात्म्याच्या स्वरूपामध्ये लपंडाव खेळतं. आणि असा जो काही व्यापक परमात्मा आहे, ज्ञानोबरे असं बोलतात, तो परमात्मा म्हणतो जयाचे चित्त गवसणी व्यापकामस. अरे त्या साधूचं चित्त इतकं व्यापक आहे का त्या साधूच्या चित्तानं मला सुद्धा गवसणी घातलेलं आहे. असे जे काही महान असे जे काही संत महात्मे आहे, आणि तुकोबरे म्हणतात या संतांचा मी जर महिमा यथार्थ पद्धतीनं जर वर्णन करायला गेलो तर माझे सुद्धा शब्द अपुरे पडतात. अभंगाचं दुसरं चरण. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा महिमा, ऐसा संताचा महिमा. गाणे बोला याची सीमा, गाणे बोला याची सीमा, गाणे बोला याची सीमा, गाणे बोला याची सीमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. अरे व्यापकात व्यापक असलेलं जे काही आकाश आहे ते परमात्म्याच्या स्वरूपामध्ये लपंडाव खेळतो. परंतु असा जो काही व्यापक असलेला जो काही परमात्मा आहे ना, तो परमात्मा सुद्धा त्या परमात्म्याला सुद्धा साधूच्या चित्तानं गवसणी घातलं, म्हणजे संत महात्म्याच्या हृदयानं गवसणी घातलं. असे जे काही व्यापक असलेले जे काही संत आहेत ना, वैराग्यमूर्ती श्री तुकोबराय म्हणतात मी जर त्या संतांचा महिमा जर वर्णन करायला गेलो तर माझे सुद्धा शब्द अपुरे पडतात. संताचा महिमा तो बहु दुर्गा, सपिकाचे काम नाही येथे, सपिकाचे काम नाही येथे, सपिकाचे काम नाही येथे. संताचा महिमा तो बहु दुर्गा, सपिकाचे काम नाही येथे, सपिकाचे काम नाही येथे, सपिकाचे काम नाही येथे. हो, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात संतांचा महिमा वर्णन करत असताना माझे शब्द अपुरे पडतात. महाराजांचं दुसरं प्रमाण भरत महाराजांनी लिहिलं, संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाला सुद्धा संतांचा महिमा वर्णन करता येत नाही. का हो? कुणी म्हणेल जगद्गुरु तुकोबरायांच्या काळामध्ये शिक्षणाचा अभाव आहे म्हणून महाराजांचे शब्द अपुरे पडले. वाक्य नाही का? त्या काळामध्ये शिक्षण नव्हतं, महाराजांचे संत महिमा गात असताना शब्द अपुरे पडले. परंतु वारकरी संप्रदायामध्ये 108 संतांची मालिका सांगितलेली आहे. त्या 108 संतांमध्ये 5 संत सर्वात उंच स्थानी आहेत. ते म्हणजे 1 ज्ञानोबर आहे, नंबर 2 तुकोबर आहे, नंबर 3 नामदेव महाराज, नंबर 4 एकनाथ महाराज, नंबर 5 निळोबर आहे. 5 संत मोठे आहेत. त्या 5 संतांपैकी 2 संत मोठे आहे. नंबर 1 ज्ञानोबर आहे, नंबर 2 तुकोबर आहे. ज्ञानोबर आहे किती मोठे आहे? वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदाय आहे. त्या वैष्णव संप्रदायातले सर्वात मोठे वैष्णव श्री ज्ञानोबर आहे. ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, विठ्ठल नामे
श्रेष्ठा दान घडी श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेले वैकुंठ वाटा संत गेले वैकुंठ वाटा संत गेले वैकुंठ वाटा संत गेले आले हरिदासाचे थाट आले हरिदासाचे थाट आले हरिदासाचे थाट आले हरिदासाचे थाट ज्ञानप्राय सर्वात मोठे वैष्णव आहे. ज्ञानदेव वैष्णव मोठा. बरं, आता सध्याला ज्ञानप्राय वैष्णव सर्वात मोठे वैष्णव आहे. मी तुम्हाला असं विचारतो, आम्हाला कीर्तन करत असताना तारखा घेत असताना भरत महाराजाला अनुभव, मलाही अनुभव आहे, आमच्या महेश महाराजाला अनुभव आहे. आम्हाला समाज असा फोन करतो, महाराज आमची आमकी तारीख रिकामी आहे का? आपण म्हणायचो हो. तारीख दिल्यानंतर पुन्हा पत्रिका छापायच्या वेळेस ती माणसं असा फोन करतात, महाराज तुमच्या पुढं विनोदाचार्य टाकू का, भागवताचार्य टाकू का, रामायणाचार्य टाकू का, भाषाप्रभू टाकू का, कीर्तन केसरी टाकू का, पिवळी टाकू का, राशन कार्डाचं नाव टाकू, पाकिट टाकू. अरे या ज्या काही कीर्तनकारांना पदव्या दिलेल्या आहेत तशा ज्ञानोबरांना सुद्धा काही पदव्या दिलेल्या आहेत. ज्ञानोबरांना काय पदवी दिली? तू तव ज्ञानाचीच मूर्ती. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ज्ञानोबराय तुम्ही जगातले जेवढे काही ज्ञानी आहेत ना त्यांचे राजे हात म्हटले. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव, ज्ञानी यांचा राजा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव ओ तुमैसे, म्हणती ज्ञानदेव तुमैसे मज पामरा है काय तोर पाना, मज पामरा है काय तोर पणा. ज्ञानोबराय जगातले जेवढे काही ज्ञानी आहात ना त्या ज्ञानियांचे तुम्ही मालक आहात, राजे आहात. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव ही तुकोबरांनी दिलेली पदवी आहे. आमच्या संत श्रेष्ठ जनाबाई असं बोलतात, ज्ञानोबराय तुम्ही ज्ञानाचे सागर आहात. ज्ञानोबराय तू तव ज्ञानाचीच मूर्ती. उपजताची ज्ञानी ज्ञानोबराने ह्या सगळ्या पदव्या बहाल केल्या. त्या ज्ञानोबरांचं ज्ञानेश्वरीचं लिखाण चालू असताना संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ दादांनी ज्ञानोबराय जर विषयाच्या अनुसरून जर थोडेसे जर बाजूला विषयांतर झाले तर निवृत्तीनाथ दादांनी टाळी वाजवावी आणि निवृत्तीनाथ दादांनी सांगावं की ज्ञानोबराय जरा आपला जो विषय आहे त्या विषयाकडे या. असं म्हटल्याबरोबर ज्ञानोबरायांनी मूळ विषयावरती यायचं. आणि बघता बघता निवृत्तीनाथ दादांनी ज्ञानोबरायांना असा एक प्रश्न विचारला, ज्ञाना मला जरा तुझ्या मुखातून खऱ्या संतांचा महिमा गायचा, ऐकायचं. असं म्हटल्याबरोबर ज्ञानोबराय म्हटले, दादा अरे मी जर खऱ्या संतांचं जर महिमान जर वर्णन करायला गेलो तर शुद्ध 24 कॅरेटच्या सोन्याला पितळाची पॉलिश केल्यासारखं होईल, म्हणून मी माझ्या मुखातून संतांचा महिमा गात नाही. 15.5 या रजतवनी तैशी स्तुतीची हे बोलणी, उगाची माथा चरणी ठेवी जे हेची भले. ज्ञानोबराय म्हणतात, अरे मी जर संतांचा महिमा जर वर्णन करायला गेलो तर शुद्ध 24 कॅरेटच्या सोन्याला पितळाची पॉलिश केल्यासारखं होईल, मी माझ्या मुखातून संतांचा महिमा गात नाही. ज्ञानोबराय त्या ठिकाणी नम्रपणा स्वीकारला. ज्ञानोबराय म्हणतात, उगाची माथा चरणी ठेवी जे हेची भले. कुणी म्हणेल महाराज जगद्गुरु तुकोबरायांचे संत शब्द अपुरे पडतात, तुकोबरायांना संतांचा महिमा गाता येत नाही. ज्ञानोबरायांना सुद्धा संतांचा महिमा गाता येत नाही, म्हणून ज्ञानोबरायांनी संतांच्या चरणावरती नतमस्तक झाले. आता मला असं म्हणायचंय, कुणीतरी एखाद्याने प्रश्न विचारला, काय म्हणायचंय महाराज
स्वर्गातील देवांना संतांचा महिमा कळतो का? तर ऐका, स्वर्गातील नव्हे, जगद्गुरु तुकोबरे असं बोलतात, ब्रह्मादिक देवांना सुद्धा संतांचा महिमा कळत नाही. काय त्यांचा महिमा वरून मी पामर, काय त्यांचा महिमा वरून मी पामर, काय त्यांचा महिमा वरून मी पामर, काय त्यांचा महिमा वरून मी पामर. न कळे तो साचारा ब्रह्मादिका, न कळे तो साचारा ब्रह्मादिका, न कळे तो साचारा ब्रह्मादिका, काय त्यांचा महिमा वरून मी पामर, काय त्यांचा महिमा वरून मी पामर. काय त्यांचा महिमा वरून मी पामर, काय त्यांचा महिमा वरून मी पामर. या अभंगाद्वारे संतांचा महिमा ब्रह्मादिक देवांना कळत नाही. ब्रह्मादिक म्हणजे ब्रह्म आदी करून इतरही देवांना संतांचा महिमा कळत नाही. संतांचा महिमा नारदाला सुद्धा कळालेला नाही. गळ्यामध्ये विणा घातला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, परमात्म्याचं नारायण नारायण भजन करत करत क्षीरसागरापर्यंत जाऊन पोहोचले. पोहोचल्यानंतर जी अशी घटना घडली, परमात्मा शेषावरती पोहडलेले होते. परमात्मा ताडकंदिशी उठून बसले. त्याचं कारण आहे, संत महात्मे आल्यानंतर आपण देवपूजा जरी करीत असलो तर संत असं म्हणतात, देव सारावे परते संत पूजावे आरते. करून घ्या, थोडं कमी करा. विठाल 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 विठाल. भगवान विष्णू उठून बसले. नारदाला विचारलं, नारदा अरे गरीबाकडे कसं काय येणं केलं? नारदाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, परमात्म्या तुझ्याकडे एक काम घेऊन आलोय. ओके, काय काम आहे? मला जरा तुझ्या मुखातून संतांचा महिमा ऐकायचंय. परमात्म्यानं थोडस गाळावरती अशी खळी केली, थोडासा परमात्मा हसला. नारदा, अगोदर माझं एक काम करावं लागेल. नारदाने मनामध्ये असा विचार केला, मोठी माणसं अगोदर स्वतःचं काम करून घेतात तर नंतर आपलं काम करतात. देवा काय काम आहे सांग. अरे म्हटले, समोर जा, समोर एक बाबळीचं झाड आहे, त्या झाडावरती एक सरडा बसलेला आहे, त्या सरड्याला जाऊन तू संतांचा महिमा विचार. काय दादा तुला संतांचा महिमा सांग असते म्हटलं. बरोबर, समोर एक झाड आहे बाबळीचं, त्या बाबळीच्या झाडावरती सरडा बसलेला आहे, त्याला जाऊन संतांचा महिमा विचार. नारद महर्षी म्हटले, अरे याला मी संतांचा महिमा विचारायला गेलो आणि याने मला सरड्याकडे पाठवलं. ठीक आहे, काय हरकत नाही, जाऊन तर बघू. त्या ठिकाणी गेल्यानंतर बाबळीच्या झाडावरती एका फांदीवरती सरडा बसलेला होता. आता माझ्यासमोर महिला वर्ग पुरुष वर्ग सगळा बसलेला आहे, माझ्यासहित सगळी शेतकरी मंडळी. तुम्ही सरडा पाहिला? बोला पटकन, सरडा पाहिला? तुम्ही पाहिला? सगळ्यांनी सरडा पाहिला. आता मला सांगा, सरड्याशी आपण शब्द काही एक साधू नका देऊ, फक्त त्याची आणि आपली नजरेला जर नजर झाली तर तो कसा झटका देतो मानेला, देतो की नाही? असे भरत बाबा व्यवहारामध्ये असे सरडे महाराज, आपण त्याला बळच जयार घाला, तो फक्त मानेला झटका देतो, जयार नाही घालीत. उठाला उठाला उठाला. त्या ठिकाणी गेल्यानंतर नारद महर्षीने विचारलं, सरड्या भगवान विष्णू कडून आलोय, मला जरा संतांचा महिमा सांग. महिमा सांग असं म्हटल्याबरोबर महाराज ती बाबळीची फांदी मोडली, त्या फांदी खाली तो सरडा दाबला, गतप्राण झाला. महाराज नारदांना कपाळावरती हात मारला. देवाकडे आले, म्हटले, देवा अरे तू पाप करून घेतो का पुण्य? म्हटले, काय झालं? अरे मी त्याला विचारलं, तो सरडा खाली पडला आणि मेला. म्हटले, फांदी खाली दाबला. म्हटले, एक काम कर, सरड्याचं जाऊ दे मरू दे. समोर एक पेरूचं झाड आहे, त्याच्यावरती पेरू पिकलाय आणि एक राघव तो पेरू खात आहे. म्हटले, त्या पोपटाला जाऊन तू असं संतांचा महिमा विचार. म्हटले, हे बघ सरड्यासारखं झालं तर. म्हटले, जात खरी. त्या ठिकाणी गेले नारद महर्षीने काय केलं, त्या ठिकाणी जाऊन त्या पोपटाला विचारलं, भगवान विष्णूकडून आलोय, मला जरा संतांचा महिमा सांग.
संतांचा महिमा सांग असं म्हटल्याबरोबर त्या देठानं त्या पेरूनं देठाचा संबंध तोडला. पोपटासहित पेरू खाली आला. खाली पोपट आणि वरून पेरू. पोपट सुद्धा गतप्राण झाला. आता गतप्राण झाल्यानंतर नारदानं कपाळाला हात मारला. म्हटले आता आपण याला शेवटचं विचारू. यानं जर नाही महिमा सांगितला तर आपण संतांचा महिमा ऐकूनही घ्यायचा नाही आणि आपल्या आपल्या स्वस्थळाशी निघून जायचं. त्या ठिकाणी आल्यानंतर भगवान असं असं झालंय म्हटले. एक काम कर नारदा, तुला संतांचा महिमा ऐकायचा. म्हटले मी त्याच्याकरता चालू आहे. म्हटले मग एक या नगरीचा जो काही राजा आहेत ना त्याला लग्न झाल्यानंतर कमीत कमी 35 ते 40 वर्षांनी महाराज मूळबार झालेला आहे. म्हटले असं ते 2 दिवसाचं बालक आहे त्या बालकाला जाऊन संतांचा महिमा विचार. नारदानं सांगितलं जर सरड्यासारखं जर पोपटासारखं जर झालं तर मला तो राजा परत पाठवायचा नाही. देव काय म्हटले तू फक्त एकदा जा. अरे माझ्या मनात आलं ना महाराज न पॉझिटिव्ह लोक मी घेऊन गेलो. वाक्य का माझ्या मनात आलं मी न पॉझिटिव्ह लोक घेऊन गेलो आणि माझ्या मनात जे बसलेले होते ना महाराज त्यांचा पार 22चा स्कोर होता तरी पण आज ते कणाकण कांदे लाविते बारे देत्या. माझ्या मनात आलं पाहिजे फक्त. म्हणे असं का तू जा मी मरू देत नाही म्हटले. त्या ठिकाणी गेले. माझ्या शेजारी जसे 2 चोपदार होते असे 2 चोपदार राजाच्या दरबारामध्ये होते. नारदानं बघितलं अडवलं काय काम आहे. म्हटले राजाला मुलगा झालंय. म्हटले हो. कुठे? आता सध्याला त्याचा प्रत्येक महिला ती बाळ पाहण्याचा कार्यक्रम चालू आहे. म्हटले म्हणे मला पण त्या राजाचं बाळ बघायचंय. मध्ये पाठवलं. राजाच्या मनामध्ये असा विचार आला अरे काही लोकांना गुरु करण्याकरता संपूर्ण भारत भ्रमंती करावी लागते तरी गुरु भेटत नाही. माझ्या पोराचं इतकं नशीब उजळले की स्वतःहून गुरु आत्या घरापर्यंत येऊन पोचले. म्हटले नारद महर्षी आले. त्यांना सुद्धा व्यवस्थित नित्याचा पाहुणचार केला. नारद महर्षीला आसन दिलं बसायला. नारद महर्षीने त्या राजाला विचारलं तुम्हाला बाळ झालंय? म्हटले हो. कुठे? राणीच्या मांडीवरती. आणा बरं इकडं. आणलं राणीसहित. ते 2 दिवसाचं बालक राणीनं नारदांच्या मांडीवरती ठेवलं आणि त्या बाळाला असा प्रश्न विचारलाय बाळा अरे मला जरा संतांचा महिमा सांग. बाळक किती दिवसाचं आहे बोला. महिला मंडळी पोरग किती दिवसाचं आहे ऐका. आता मी तुम्हाला सांगतो. नारद महर्षीने त्या 2 दिवसाच्या बालकाला विचारलं बाळा मला संतांचा महिमा सांग. ते 2 दिवसाचं बालक बोलू लागलं नारदा अरे माझ्याकडे तुला ज्यानं पाठवलं ना त्याला जोपर्यंत इथं आणत नाही तोपर्यंत मी तुला संतांचा महिमा सांगत नाही. हे किती दिवसाचं बालक बोललं. अरे काय काय बालक 85 वर्षाचे झाले तरी रामकृष्ण हरी म्हणा. अरे 2 दिवसाचं बालक म्हणतंय नारदा अरे माझ्याकडे तुला ज्यानं पाठवलं ना त्याला जोपर्यंत इथं आणत नाही तोपर्यंत मी तुला संतांचा महिमा सांगत नाही. नारदानं ते बालक उचललं राजाच्या ताब्यामध्ये गेलं आणि दिल्यानंतर महाराज देवाकडे आलं. भगवान विष्णूला सांगितलं अरे ते 2 दिवसाचं बालक मला असं असं बोललंय. म्हणे काय बोललंय? म्हणे त्यानं एकच सांगितलं अरे माझ्याकडे तुला ज्यानं पाठवलं ना त्याला जोपर्यंत इथं आणत नाही तोपर्यंत मी संतांचा महिमा सांगत नाही. अरे महाराज त्या ठिकाणी परमात्म्यानं नारद महर्षीचा हात धरला. भरत बाबा त्या बालकापर्यंत घेऊन आले आणि ते 2 दिवसाचं बालक बोलू लागलं नारदा ऐक अरे तू ज्याला माझ्यापर्यंत घेऊन आलात ना हा योग्यांच्या ध्यानामध्ये जात नाही. वाक्य का योग्यांच्या ध्यानी ध्याता ना तुळसी. अरे हा फक्त भोळे भाबडी जे काही लोक आहेत ना या लोकांच्या बळच भाकरी मागून खातो. तुकोबऱ्यांचं असं प्रमाण आहे योगी यांच्या ध्यानाने भाकरी त्यांच्या मागुनी खाय असा तो परमात्मा आहे. अरे याच्याकरता 110 फूट केस वाढून घेतले. काट्याच्या फांदींवरती महाराज हिमालयामध्ये साधू झोपले. हा त्यांच्या स्वप्नामध्ये जात नाही. आणि तू नारदा सहजगत्या याला हात धरून माझ्यापर्यंत आणलं. आता मला तुला एक सांगायचं नारदा हे बघ माझा पहिला जो जन्म होता ना तो सरड्याचा होता. त्या जन्मामध्ये तुझं दर्शन झालं. माझा तो हीन जातीतला जन्म संपला. नंबर 2 पोपटाच्या योनीमध्ये तुझंही दर्शन झालं. माझा तो मध्यम जन्म संपला आणि राज ऐश्वर्य घराण्यामध्ये मला जन्म प्राप्त झाला. आणि हा लोकांच्या स्वप्नामध्ये जात नाही नारदा. हा केवळ फक्त तुझ्या दर्शनाने मला प्राप्त झाला. याच्या पलीकडे मी तुम्हाला संतांचा महिमा काय सांगू. 2 दिवसाचं बालक बोलतंय. आता मला तुम्हाला एक सांगायचंय. संतांचा महिमा गात असताना तुकोबरायचे शब्द अपुरे पडले. संतांचा महिमा गात असताना ज्ञानोबरांनी नम्र भाव स्वीकारला. संतांचा महिमा ब्रह्मादिक देवांना सुद्धा कळालेला नाही. आता संतांचा महिमा कोणी म्हणेल तुकोबरायला कळालेला नाही. ज्ञानोबरायांना वर्णन करता आला नाही. नारदाला कळाला नाही. पण कोणी असं म्हणेल निदान या जगाच्या पाठीवरती फेटा बांधून विद्वान शब्द पांडित्याच्या गोष्टी कळतील. शब्द पांडित्यांना संतांचा महिमा कळेल का. विठाला विठाला.
विठ्ठल विठ्ठल अरे शब्द पांडित्यानं सुद्धा संतांचा महिमा कळत नाही. विठ्ठल 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 शब्द पांडित्याला कळत नाही. आता भरत बाबांनी दिलेलं मगाचं प्रमाणे संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाहीत. अरे शब्द पांडित्यानं संतांचा महिमा कळत नाही. विद्वान लोकांना सुद्धा भरत बाबा संतांचा महिमा कळत नाही. घटना अशी घडली, आचार्य पदवी पंडित पदवी प्राप्त करून आला. त्याचं नाव होतं हरिपंडित. तो एकनाथ महाराजांचा मुलगा होता. पैठण क्षेत्रामध्ये आल्यानंतर नाथबाबांच्या समोर जो काही महिला वर्ग पुरुष वर्ग दररोज रुक्मिणी स्वयंवर भावार्थ रामायण हे ग्रंथ ऐकण्याकरता समोर बसायचं. हरिपंडित शिकून आला आणि तो शिकल्यानंतर हरिद्वारवरून आला होता, ऋषिकेशवरून आला होता. त्याच्या समोर अथांग जनसमुदाय जमायला लागला. का बरं? आता हरिपंडित हा नवीन आला आणि नवीन आल्यानंतर महाराज आता हा आपल्याला लई जबरदस्त ज्ञान सांगणार आहे. त्याच्याकरता एकनाथ महाराजांसमोर बसायला कोणीच तयार झालं नाही. सगळ्यांनी एकनाथ महाराजांना सोडलं आणि हरिपंडिताच्या समोर पाठाला जाऊन बसायला लागले. हरिकथा ऐकायला लागले. हरिकथा ऐकायला लागल्यानंतर घटना अशी घडली, भरत बाबा तेव्हापासून अशी प्रथा चालू आहे, नवीन कीर्तनकार आला आपल्या परिसरात का फक्त त्याच लावून धरायचं. विठ्ठल 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 हरिपंडिताच्या समोर समाज बसायचा. हरिपंडितानं महाराज असा ग्रंथ काढला आणि पहिलं सूत्र काढलं. त्या सूत्राचं नाव आहे चित्सुकी. स्वप्रकाशाचं वर्णन करा असं म्हटल्याबरोबर आता जशा पाठीमाग महिला झोपायला लागल्या तसेच महाराज हरिपंडिताच्या कथेला बऱ्याचशा बाया झोपायला लागल्या. मी तुम्हाला काही बोललो नाही बरं का. माझं ते दृष्टाची अशी घटना घडली. अरे ते चिंतन महाराज पंडिताच्या समोर बसलेली माणसं एकनाथ महाराजांच्या ज्यावेळेस समोर जाऊन बसली त्यावेळेस घटना अशी घडली. महाराज हरिपंडित अतिशय नर्वस झाला, नाराज झाला आणि आपल्या ज्या ठिकाणी बाबाचा पाठ चालू होता त्याच्या बाहेर जाऊन बसला. बसल्यानंतर 1000-1500 महिला एकनाथ महाराजांच्या पुढून उठली, पुरुष उठली आणि सगळी बाहेर गेल्यानंतर वाड्याच्या बाहेर एका पायरीवरती एक महिला रडत होती. आणि महिला का रडत होती म्हणून एकनाथ महाराज गेले आणि त्या महिलेच्या ठिकाणी गेले. महिलेला विचारलं, बाई का रडताय तुम्ही? म्हटले महाराज रडू नको तर काय करू? म्हणे झालं काय? म्हणे महाराज मी असा एक संकल्प केलेला होता. म्हणे काय? 1000 ब्राह्मण लोक जीव घालण्याचा संकल्प केला. म्हणे झालं काय? म्हणे महाराज ज्यावेळेस मी संकल्प केला त्यावेळेस माझी परिस्थिती चांगली होती. आता माझी परिस्थिती नाजूक झाली, म्हणजे माझी परिस्थिती खालावली, आर्थिक बजेट कोलमडलंय म्हटलं माझं. म्हणे मग आता मला 1000 ब्राह्मण जीव घालणं होत नाही. अरे म्हणे मग जर 1000 ब्राह्मण लोक तुला जर जीव घालणं होत नसेल तर कशाला रडते? म्हटले नाही महाराज मी तुमच्या कथेमध्ये असं ऐकलं, जर संकल्प जर केले आणि ते जर पूर्ण जर झाले नाही, पूर्ण केले नाही तर पुढचा जन्म डुकराचा भेटत असतो असं मी तुमच्या कथेमधून ऐकलं. म्हणे मग तुला त्या पुढच्या जन्माची भीती वाटते? म्हणे हो. मग मला असं म्हणायचंय महाराज हा संकल्प पूर्ण करण्याकरता काय करू? एकनाथ महाराज म्हटले पुढे जा, स्वयंपाक बनव, मी तुझ्या पाठीमागे येतो. आणि हे ऐकलं हरिपंडितानं काय केलं, एकनाथ महाराजांचा हात धरला आणि आपल्या बाबाला विचारलं, बाबा आपण ब्राह्मण देवता आहे, आपण कोणाच्या घरचं खायचं नसतं. ती महिला कशी आहे, स्वयंपाक कसं बनवणार आहे, सुचिरभूत अवस्था आहे की नाही काय? असं म्हटल्याबरोबर एकनाथ महाराजांनी सांगितलं, हरिपंडिता तुला जर या गोष्टीचा स्वाभिमान वाटत असेल तर तू पुढे जा आणि स्वयंपाक बनव. हरिपंडित पुढे गेला, त्या महिलेच्या घरी जाऊन त्यानं स्वयंपाक बनवला. आणि ज्यावेळेस हरिपंडित पात्र वाढण्याकरता आला त्यावेळेस त्या महिलेला सांगितलं, हरिपंडिताकडे वाढण्याकरता देऊ नको, तू वाढ म्हटले. त्या महिलेनं सगळं वाढलं. एकनाथ महाराजांचं भोजन झालं. आता हात धुण्याकरता दुसरं ताट आणलं. एकनाथ महाराजांनी हात धुरला आणि ते पात्र उचलता क्षणी त्या महिलेला एकनाथ महाराजांनी थांबवलं. म्हटले थांब. हरिपंडित कुठे? म्हणे मागं बसलेले. म्हणे त्याला बोलव पात्र उचलण्याकरता. हरिपंडिताला बोलवलं. म्हटले बाबा का? अरे पात्र तू उचलण्याचं काम करायचं. हरिपंडितानं बाबांच्या समोरचं पात्र उचललं तर त्याच्या खाली दुसरं पात्र तयार झालं, त्याच्यावरती खरकटं सांडलेलं. त्याला असं वाटलं या बाईकडून फाटलेलं पात्र वाढलेलं असेल, त्यानं ते दुसरंही उचललं, त्याच्या खाली तिसरं पात्र तयार झालं. त्यानं तिसरंही उचललं, चौथं तयार झालं, चौथं उचललं, पाचवं तयार झालं.
असं करता 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 1000 पात्र एकनाथ महाराजांच्या समोरून आपल्या पोरानं म्हणजे हरिपंडितानं उचलले. आता मला एक सांगा, आपला बाप जर एकटा जेवायला बसला तर 1000 ब्राह्मण देवतेचं पुण्य त्या महिलेच्या जीवनामध्ये जीव घातल्याचं प्राप्त झालं. म्हणजे पंडितांना सुद्धा महाराज संतांचा महिमा कळालेला नाही. आता एकनाथ महाराजांचं प्रमाण असं आहे, संतांचा महिमा वेदाला सुद्धा कळालेला नाही. ऐसा संताचा महिमा नकळ्या गमा निगमा, ओ नकळ्या गमा निगमा, नकळ्या गमा निगमा, ओ ऐसा संतांचा महिमा नकळ्या गमा निगमा, नकळ्या गमा निगमा, नकळ्या गमा निगमा. ऐसा संताचा महिमा. अरे संतांचा महिमा वेदाला सुद्धा कळालेला नाही. कोणी म्हणेल महाराज अहो आम्ही संतांचा महिमा जाणण्याकरता समजून घेण्याकरता प्रयोगाच्या माध्यमातून आम्ही संतांचा महिमा कळून घेऊ, प्रयोगाच्या माध्यमातून बाकीच्या काही गोष्टी करता येतील एकनाथ महाराज म्हणतात, पण संतांचा महिमा कळत नाही. अरे वाऱ्याला आसन घालता येईल, स्वर्गाला शिडी लावता येईल, भूत भविष्य या गोष्टीचं महाराज ज्ञान होईल प्रयोगाच्या माध्यमातून, पण संतांचा महिमा कळणार नाही. पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परित्या साधूचे न कळे महिमा अणगा. एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे. अरे या सगळ्या गोष्टी करता येतील, आकाशामध्ये पायी जाता येईल, वाऱ्याला आसन घालता येईल, परंतु साधूचं महिमान कळत नाही. महाराज संतांचा महिमा कळत नाही, कोणाला कळालेला नाही. संतांचा महिमा वर्णन करता करता तुकोबऱ्यांचे सुद्धा शब्द अपुरे पडले आणि तो साधक तुकोबऱ्यांच्या समोर उभा होता. त्यानं सांगितलं महाराज ठीक आहे तुमचे शब्द अपुरे पडलेत. माऊली ज्ञानोबरांनी संतांचा महिमा गात असताना नम्रपणा स्वीकारला. हरिपंडिताला सुद्धा संतांचा महिमा कळालेला नाही, नारदाला सुद्धा संतांचा महिमा कळालेला नाही, परंतु या जगामध्ये प्राणी मात्राला संतांचा महिमा कळावा याच्याकरता तुम्ही काहीतरी सांगा, संतांचा महिमा सांगा असं म्हटल्याबरोबर त्या साधकाने तुकोबराला विचारलं ना संतांचा महिमा सांगा, तर जगद्गुरु तुकोबरांनी संतांचा महिमा गात असताना अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संतांच्या शरीराचा महिमा गायला. आलिंगन घडे, 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 आलिंगन घडे. मोक्ष सायोजता जोडे, मोक्ष सायोजता जोडे, मोक्ष सायोजता जोडे, मोक्ष सायोजता जोडे. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. मोक्ष सायोजता जोडे, मोक्ष सायोजता जोडे, मोक्ष सायोजता जोडे, मोक्ष सायोजता जोडे. ऐसा
माणसांना माझे शब्द अपुरे पडतात, परंतु त्या साधकाने विचारलं, महाराज तुमचे जरी शब्द अपुरे पडत असले, परंतु जोपर्यंत तुमच्याकडे शब्द साठ आहे तोपर्यंत आम्हाला काहीतरी संतांचा महिमा सांगा. असं म्हटल्याबरोबर महाराजांनी संतांच्या शरीराचा महिमा सांगितला. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. या जगामध्ये माणसाची इति कर्तव्यता काय आहे तर मोक्ष प्राप्त करणं. मोक्ष कशाला म्हणतात? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. हे जर नसल कळले तर सखल दुःखाची निवृत्ती. आपल्या जीवनामध्ये 3 प्रकारचे जे काही दुःख आहे, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक, सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्तीमध्ये मोक्ष. मोक्ष तसा 4 प्रकारचा आहे. सायुज्यता मोक्ष, समीपता मोक्ष, स्वरूपता मोक्ष, सलोकता मोक्ष. सलोकता देव ज्या लोकात राहतो तो लोक आपल्याला प्राप्त होणं. स्वरूपता मोक्ष देवाचं स्वरूप प्राप्त होणं. सायुज्यता मोक्ष देवच होऊन जाणं. संतांना आलिंगन दिल्यानंतर मानवी जीवनामध्ये मोक्ष प्राप्त होत असतो असं तुकोबराय बोलतात. परंतु अभंगाच्या पहिल्या चरणावरती आपल्याला एक शंका उपस्थित करायची. काय शंका उपस्थित करायची? परमात्मा प्राप्त करायचं असेल तर अंतःकरणामध्ये भावना लागते. मरेपर्यंत मित्रत्व टिकवायचं असेल तर त्या मित्राशी खरं बोललं पाहिजे. शत्रूला पराजित करायचं असेल तर त्याच्याशी कपट केलं पाहिजे. देशाचा राजा प्रसन्न करायचा असेल तर त्याच्यासमोर कला प्रदर्शित केली पाहिजे. आणि मोक्ष प्राप्त करायचा असेल तर ज्ञान कमवलं पाहिजे. भावेन देवम कलया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रुः सत्येन मित्रम कृपयाचे पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही असं भागवतकार म्हणतात. आणि महाराज नामदेव महाराज आपल्या गाथेमध्ये असं म्हणतात, ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. वेदवरती हात करून सांगतो, ज्ञानेविना मोक्ष नाही हा सिद्धांत. 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 वेद बोले हात उभारोणी. वेद बोले हात उभारोणी. वेद बोले हात उभारोणी. नामदेव महाराज असं म्हणतात, ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. वेद संपूर्ण समाजाला वरती हात करून सांगतो की ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. आता मी तुम्हाला असं विचारतो, या जगामध्ये ज्ञान संत देतात की देव देतो? बोला पटकन. करेक्ट. या जगामध्ये ज्ञान कोण देतं? संत हे ज्ञान देतात. परमात्मा ज्ञान देत नाही. परमात्मा जीवाशी शब्द साधतच नाही. या जगामध्ये ज्ञान देतात ते संत. बरं, ते ज्ञान प्राप्त करण्याकरता काय केलं पाहिजे? ज्ञानोबराय म्हणतात, जेत सेवा हा दारवंटा, जेत ज्ञानाचा कुरुटा, त्या ठिकाणी सेवा केली पाहिजे. बरं, या जगामध्ये संत भेटणं तर फार अवघड आहे. परंतु या जगामध्ये संत जर ज्ञान देत असेल तर ज्ञानोबराय असं म्हणतात, संतांना आलिंगन दिल्यानंतर मोक्ष प्राप्त कसं काय होतो तर या ठिकाणी शास्त्र असं सांगतं, सायुज्यता मोक्ष प्राप्त करायचं असेल तर संतांना आलिंगन दिलं पाहिजे. पण एका ठिकाणी शास्त्र असं सांगतं, ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. पण ज्ञान कोण देतं? संत. आता ज्ञानोबराय असं बोलतात संतांच्या बाबतीत, तू तव ज्ञानाचीच मूर्ती. ज्ञानोबराय हे ज्ञानाची मूर्ती. मग त्या ज्ञानोबरायांना आलिंगन दिल्यानंतर आपल्याला मोक्ष प्राप्त होणार आहे. कारण संतांना बरं, ते चालते ज्ञानाचे बिंब. संत हे चालते ज्ञानाचे बिंब. तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, येर माणूस पण भांब लौकिक भागू. संतांना आलिंगन दिल्यानंतर मोक्ष प्राप्त होत असतो. असा जो काही संतांचा महिमा आहे, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात संतांना आलिंगन द्या. आता संतांचा खरं तर गाथेमध्ये 8 प्रकारचा महिमा सांगितलेला आहे. संतांच्या आलिंगनाचा महिमा, संतांच्या भेटीचा महिमा, संतांच्या चरण रजाचा महिमा, संतांच्या संगतीचा महिमा, संतांच्या हस्तकृपेचा महिमा, संतांच्या अंतकरण कृपेचा महिमा, संत चरण रज लागता सहज, संतांच्या चरण रजाचा महिमा, संतांच्या भेटीचा महिमा, संत दर्शने हा लाभ, संतांच्या दर्शनाचा महिमा, संतांच्या भेटीचा महिमा असा सांगितलेला आहे. संतांची जर भेट झाली तर पाप ताप दैन्य
जाये उठा उठी झाली आहे भेटी हरिदासाची, म्हणजे संतांची भेट झाल्यानंतर. बरं, होता कृपा तुमची पशु बोले वेद, संतांची कृपा झाली तर पशु सुद्धा वेद बोलतो. मला तुम्हाला असं सांगायचंय, या अभंगामध्ये वैराग्यमूर्ती श्री तुकोबारांनी संतांच्या आलिंगनाचा महिमा सांगितला. संतांना आलिंगन दिल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो, असा संतांचा महिमा आहे. मी तुमच्या समोर वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझे सुद्धा शब्द अपुरे पडतात. अभंगाचं दुसरं चरण आपण घेतलेलं आहे, परंतु त्या साधकाने विचारलं, महाराज संतांचा एवढाच महिमा आहे का? महाराज म्हटले, नाही, संतांचा चरणाचा महिमा. अभंगाचं तिसरं चरण. तीर्थे परवा काळ, तीर्थ परवा काळ, हो हो, तीर्थे परवा काळ, हो, तीर्थे परवा काळ, हो, तीर्थे परवा काळ, तीर्थे परवा काळ, तिसऱ्या चरणामध्ये संतांचा जो काही शरीराच्या संबंधाने येणारा जो काही महिमा आहे, तो संतांच्या चरणाचा महिमा सांगितला. काय आहे संतांच्या चरणाचा महिमा? जगातली जेवढी काही तीर्थ आहेत ना, ती सगळी तीर्थ पर्वकाळ साधून संतांच्या चरणावरती येतात आणि पवित्र होऊन जातात. तीर्थे पर्व काळ अवघी पायापी सकळ. सगळी तीर्थ. घटना अशी झाली, बायकोला खांद्यावर घेऊन आणि आई बापाच्या गळ्याला दोर बांधून कोणता संत तीर्थयात्रा करण्याकरता निघाला होता? कोण? ऐका, बायकोला खांद्यावरती घेतलं, आई बापाच्या गळ्याला दोर बांधून पुंडलिक तीर्थयात्रा करण्याकरता निघाला. मजल दर मजल करत चालत राहिला. चालता चालता अशी घटना घडली, सूर्य अस्ताला गेला. एका साधूच्या आश्रमाचा आश्रय घेतला रात्रभर मुक्कामी राहण्याकरता. त्या साधूचं नाव होतं कुकुट स्वामी. त्या आश्रमामध्ये मुक्कामी थांबला. बघता बघता मध्यरात्रीला 3 काळ्या कुट्ट स्त्रिया आल्या आणि त्या आश्रमामध्ये प्रवेश केला. हे भक्त पुंडलिकानं बघितलं. बघितल्यानंतर त्याच स्त्रिया आश्रमामध्ये गेला आणि ज्या क्षणाला त्या स्त्रिया बाहेर पडल्या, जाताना अतिशय काळ्या कुट्ट होत्या आणि बाहेर पडत असताना जगातली महाराज एखादी अप्सरा त्यांच्या पुढे कमी पडेल इतक्या दिसायला सुंदर त्या बाहेर पडल्या. बाहेर पडत असताना हे भक्त पुंडलिकाने बघितलं आणि पुंडलिक त्या तिघींना आडवा झाला. आडवं झाल्यानंतर विचारलं, बाई तुम्ही कोण आहात? त्या 3ही स्त्रियांनी उत्तर दिलं, आम्ही तिघी स्त्रिया आहोत, म्हणजे आम्ही तिघी नद्या आहोत, गंगा, यमुना आणि सरस्वती, आम्ही तिघी नद्या आहोत. म्हणे मध्ये जात असताना तुम्ही काळ्या खुट्ट होते, ह्या तुम्हीच का? म्हणे हो. म्हणे बाहेर पडत असताना अतिशय सुंदर लावण्यवती, अप्सरेला लाजवेला अशा सुंदर दिसायला त्या तुम्हीच का? म्हटले हो. म्हणे मग का हो? मध्ये जात असताना तुम्ही काळ्या कुट्ट होत्या, तुम्ही नद्या आहात ना. म्हणे मग ह्या काळ्या कुट्ट का बनतात? त्यावेळेस त्या तिघींनी उत्तर दिलं, अरे भक्त पुंडलिका, तुझ्यासारखे पापी आमच्यामध्ये स्नान करतात आणि तो तुमचा मळ आमच्यामध्ये समर्पित करतात, म्हणून आम्ही काळ्या कुट्ट होतो. आम्ही काळ्या कुट्ट होतो, आम्ही मलिन होतो
आणि आम्ही पवित्र होण्याकरता या कुक्कुट स्वामीच्या चरणावरती येतो. आम्ही पवित्र होऊन जातो. तीर्थे पर्व काळ अवघी पायापे सकळ, पर्व काळ साधून तीर्थे तया ठाया, येती पुनीत व्हावया, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णव. असं तुकोबरायचं दुसरं सुद्धा प्रमाण आहे. म्हणून जगातली जेवढी काही तीर्थ आहेत ना, हे पर्व काळ साधून सगळे संतांच्या चरणावरती येतात आणि पवित्र होऊन जातात. तुकोबरायांनी हा संतांचा अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये संतांच्या चरणाचा महिमा सांगितला. अभंगाच्या शेवटच्या चरणातला महिमा आपल्याला गायचा आहे, पण त्याच्या अगोदर सर्वांनी जरा वरती हात करा आणि भगवान पंढरनाथाचं भजन करू. विठोबा रखुमा हे जे गोपार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, अभंगाच्या 3ऱ्या म्हणजे संतांच्या चरणाचा महिमा सांगितला. त्या साधकाने विचारलं, महाराज संतांच्या अंगाच्या संबंधानं तुम्ही अभंगाच्या 1ल्या चरणामध्ये संतांच्या शरीराचा महिमा सांगितला. त्या शरीराच्या संबंधानं अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये संतांच्या चरणाचा महिमा सांगितला. महाराज अजून काय आहे संतांचा महिमा? त्या साधकाने ज्यावेळेस असं विचारलं त्यावेळेस तुकोबराने अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये संतांच्या सेवेचा महिमा सांगितला. तुका म्हणे देवा, 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 झाले बोला पावे सेवा, त्यांचे केला पावे सेवा, त्यांची केला पावे सेवा, पावे सेवा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये वैराग्य मूर्ती श्री तुकोबराय संतांच्या चरण सेवेचा महिमा सांगतात. तुका म्हणे देवा, त्यांची केल्या पावे सेवा. त्या संतांची सेवा केल्यानंतर अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये असा अर्थ आहे
की देवाला ती सेवा पावते, म्हणजे ती सेवा देवाला पोचते. संतांची सेवा केल्यानंतर ती संतांची सेवा देवाला कस काय पोचते. एक महिन्याचा वारकरी होता. दर 15 दिवसाला भगवान पंढरीनाथाच्या दरबारामध्ये जात असायचं. बघता बघता अशी घटना घडली. जात असताना तो दुपारचे 12 वाजलेले होते. भगवान पंढरीनाथाच्या दरबाराकडे निघाला, पंढरीकडे. आणि बघता बघता पंढरीच्या मध्य रस्त्यावरती आला. सोमवारचा दिवस होता, पोटामध्ये अन्नाचा कण नाही, उपवास होता. आजूबाजूला बघत होता, त्याला कोणीही जवळ धरायला तयार नाही. सहजगत्या एका शेतकऱ्यानं सावकारानं त्याला वरती हात केला, वस्तीमधून बघितलं, वारकरी दादा जरा इकडे या. जवळ बोलावल्यानंतर अशी घटना घडली. पंढरीनाथाकडे चालले का म्हटले, हो. काय पाहिजे म्हणे, काय नाही, पोटामध्ये भूक मावत नाही, खूप भूक लागली. घरामध्ये स्वयंपाक होता. दुपारचे 12 वाजलेले होते. यथेच्छ भोजन केलं वारकऱ्याने. वारकरा 3 वाजेपर्यंत आराम केला. म्हटले जातो, पंढरी अजून लांब आहे, मला निघलं पाहिजे. म्हणे मग तुम्ही पंढरीनाथाकडे चालला तर मला आषाढी वारीला जायला जमलं नाही. एक काम करा म्हटले, माझी आंब्याची बाग आहे, व्यापारी येऊन गेलेत. अगोदर भगवान पंढरीनाथाला मी आंब्याचा नैवेद्य समर्पित करत असतो आणि नंतर त्याचा व्यवहार करत असतो. तुम्ही एक काम करा म्हटले, एवढे 5 आंबे तुम्ही भगवान पंढरीनाथाकडे घेऊन जा, देवाला द्या. देवाला द्या असं म्हटल्याबरोबर तेवढे 5 आंबे एका पिशवीमध्ये त्या वारकऱ्याकडे तोडून दिले. रस्त्याने चालला. पण महाराज, आम्ही ज्या संस्थेमध्ये शिकलोत ना, ते गुरुवर्य वैद्य बाबा असं सांगायचे, जगाच्या पाठीवरती सगळं थांबतं. लॉकडाऊन झालं तर सगळं थांबतं, पण लॉकडाऊन किती जरी कडक झालं तरी महाराज हितभर पोट कधीही थांबलं नाही, कधीच थांबलं नाही. मग काय घटना घडली. दुसऱ्या दिवशी 12 वाजता कडाडून भूक लागली. काही एक सकाळचं दिवसभराचं अन्नाचं कण भेटलेलं नाही. त्या वारकऱ्यानं काय केलं, सावकारानं शेतकऱ्यानं दिलेले जे काही 5 आंबे होते ना, त्या 5 आंब्यांमधले 2 आंबे त्यानं काय केले माहिती का, रस्त्याने एका झाडाखाली बसला आणि ते अतिशय मस्त पिकलेले आंबे होते. आपल्या भाषेमध्ये शाका असं म्हणतात. असे मस्त हातावरती त्याला मऊ केले आणि त्यातला रस त्यानं चाखला. 2ही आंबे खाले आणि ते आंबे कोयट्या फेकून दिले. त्यानं भगवान पंढरनाथाच्या दरबारामध्ये गेला. 16 खांबी मंदिरात गेला. लोटांगण घातलं. पंढरनाथाच्या चरणावरती त्यानं महाराज मस्तक ठेवलं. पंढरनाथाचं दर्शन घेतलं. पौर्णिमेची लाई घेतली आणि आपल्या पिशवीमधले जेवढे काही 3 आंबे होते ना, ते 3ही आंबे त्यानं पंढरनाथाच्या चरणावरती समर्पित केले. समर्पित केल्यानंतर महाराज घटना अशी घडली, तो पुन्हा महाराज माघारी निघाला पौर्णिमेची लाई घेऊन. आता आळंदीकडे, आळंदीच्या एकादशीला जायचं. माघारी आला. ज्या सावकारानं महाराज 5 आंबे दिलेले होते ना, त्याच सावकारानं त्या वारकऱ्याला हात केला. त्या घराकडेच पाहत होता. बघितलं, बोलवलं, आला. संध्याकाळचे 5 वाजलेले होते. 5 वाजले असल्यामुळे त्या सावकारानं सांगितलं, वारकरी दादा, तुम्ही ते 5 आंबे नेलेले तुम्हीच का? म्हटले हो मी. एक काम करा, 5 वाजले, पुढचं गाव लय दूर आहे, माझ्या घरी आराम करा. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता तुम्ही आळंदीचा रस्ता गाठा म्हटले. रात्रभर मुक्कामी केला. पण रात्री 12 वाजता भरत महाराज काय घटना घडली, ज्या सावकारानं वारकऱ्याजवळ 5 आंबे दिलेले होते ना, त्या शेतकऱ्याच्या स्वप्नामध्ये भगवान पंढरनाथ परमात्मा गेले आणि पंढरनाथाला सांगितलं, अरे वारकऱ्याजवळ तुझे काही दिलेले 2 आंबे होते ना, तेवढे 2 आंबे खाऊन माझं पोट भरलं. आणि खाडकन महाराज त्या सावकाराला जाग आली. अरे वारकऱ्याजवळ मी 5 आंबे दिलेले होते, यानं बाकीचे 3 आंबे खाऊन टाकले, फक्त 2च पंढरनाथ परमात्म्याला दिले. अरे 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 म्हटले, हे माळकरी लोक लबाड आहे म्हटले. काय बोलला तो? लबाड आहे म्हटले. बाहेर वस्त्रीत झोपलेला जो काही वारकरी होता, महाराज त्याच्या खन्न दिशी कानाखाली लावले आणि काढून दिलं. काबर काढून दिलं? अरे तुम्ही माळकरी लोक लबाडे. आता मी तुम्हाला असं विचारतो, माळकरी लबाड का लबाड माळकरी? बोला पटकन. वाक्य कसंही घ्या महाराज, अंगलटच येतं ते. माळकरी लबाड का लबाड माळकरी? बोला पटकन. अरे माळकरी लोक लबाड नाही, लबाड लोकांनी लबाड्या झाकण्याकरता घातलेल्या माळा, आणि ते लबाड वागल्यामुळं सगळ्याचा कचरा होतो, बाकी काहीच होत. रात्री 12 वाजता महाराज त्या शेतकऱ्यानं काय केलं, त्या वारकऱ्याच्या कानाखाली एक आवाज दिला, जोराची मारली, थापड मारली, त्याला काढून दिलं. झोपला तो महाराज. पहाटे 5 वाजता पुन्हा भगवान पंढरनाथ परमात्मा
त्याच सावकाराच्या त्या शेतकऱ्याच्या स्वप्नामध्ये गेले. अरे तू वारकऱ्याजवळ किती आंबे दिले? म्हणे 5 आंबे दिले. हे बघ, त्याला कडाडून भूक लागली. दुसऱ्या दिवशी त्या 5 आंब्यांमध्ये त्यानं 2 आंबे खाल्ले आणि 3 आंबे माझ्या पायावरती ठेवले. म्हटले पण माझ्या पायावरती ठेवलेले आंबे बडव्यांनी एका क्षणार्धामध्ये उचलून घेतले. त्याला रस्त्याला जे काही भूक लागली होती त्यानं महाराज तुला न विचारता जे काही 2 आंबे खालेत ना, ते 2 आंबे त्यानं खाले काय आणि मी खाले काय? म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. अरे संतांची केलेली सेवा देवाला पोचते. संतांना खालेले आंबे देवानं खाल्यासारखं होतात. म्हणून तुकोबराय म्हणतात, संतांच्या चरणसेवेचा हा महिमा आहे. अरे संतांची सेवा केल्यानंतर ती सेवा देवाला पोचते. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, ऐसा संतांचा महिमा. आता शेवटच्या चरणाचे मी तुम्हाला 2 अर्थ सांगतो. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, त्यांची सेवा केल्या देव पावतो, देव प्रसन्न होतो. आणि एक त्यांची सेवा केल्यानंतर ती सेवा देवाला पोचते. म्हणून तुकोबराय म्हणतात, असे जे काही संत आहे त्या संतांना आलिंगन द्या, मोक्ष प्राप्त होईल. त्या संतांच्या चरणराजाचा महिमा जगातले तीर्थ पवित्र होता. आणि त्या संतांच्या सेवेचा महिमा की परमात्म्याची सेवा करण्याची गरज नाही. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, तेज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, तेज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आलिंगन घडे मोक्ष साही जता जोडे, ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. तीर्थे पर्व काळ अवघे पाया पे सकळ, तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. झालेली कीर्तनाची सेवा सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो. हनुमंतरायाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. अभंगावरती काही बोलत असताना जे काही चुकीचं असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष समजा, आणि जे काही बरोबर असेल तर ते 2006 ते 2010 या 4 वर्षामध्ये सद्गुरु जोग महाराज संस्थेमध्ये जे काही ज्ञान ग्रहण केलं ते तुमच्यासमोर मी ओकण्याचा प्रयत्न केला. या परिसरामध्ये मृदंग वाजवत असताना फिरत असताना मी तुमच्या वस्तीवरती पहिल्यांदा आलो. आणि ते पहिल्यांदा मला ज्यांनी दर्शन घडवलं ते माझे परम मित्र, आळंदीपासून आमची मैत्री आहे, ते म्हणजे आमचे भरत महाराजांचं या सप्ताहाला मार्गदर्शन आहे, उफाडे महाराजांचं आहे, धोंडराम महाराजांचं आहे, सगळ्या लोकांचं मार्गदर्शन आहे. महाराजही 4 दिवस या ठिकाणी थांबतात. महाराजांनी सांगितले की पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा करा. पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा करत असताना, संतांचा महिमा गात असताना अभंग संतांच्या महिम्याचा काळ निवडला मी. तर या जगाच्या पाठीवरती रुक्मिणी आपलं लक्ष्मी मातेनं भगवान विष्णूला काही प्रश्न विचारले. त्यापैकी असा एक प्रश्न विचारला, म्हणजे या जगामध्ये तुम्हाला सर्वात जास्त काय आवडतं? जास्त काय आवडतं म्हटल्यानंतर देवाने एकच उत्तर दिलं, बायकोच्या तोंडावरती दुसरं काय सांगून मजा नसते. वाक्य म्हणे मग मला तू आवडते, तू आवडते असं म्हटल्याबरोबर त्या लक्ष्मीने पुन्हा विचारलं, माझ्यापेक्षा अजून काय आवडतं? देवानं एकच सांगितलं, तुझ्यापेक्षा मला माझा स्वतःचा प्राण आवडतो. मग त्यावेळेस लक्ष्मी मातेनं थांबायला पाहिजे होतं. तर लक्ष्मी मातेनं पुन्हा विष्णूला असं विचारलं, तुमच्या प्राणापेक्षा मला काय आवडतं? तर देवानं उत्तर दिलं, मला माझ्या प्राणापेक्षा ते आवडतं, तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. मला माझ्या प्राणापेक्षा काय आवडतं? माझ्या हरिभक्ताची जो कथा चरित्र महिमा जगासमोर सांगत असतो ना, तो सांगणारा मला माझ्या स्वतःच्या प्राणापेक्षा आवडतो. म्हणून देवाचं आवडीचं व्हायचं असेल तर संतांचा महिमा गा. गुरुवर्य ब्रह्मलीन श्याम महाराजांच्या संगतीमध्ये माझा काही काळ गेला. महाराजांनी एक सांगितलं, रमेश महाराज कीर्तन करत असताना सर्वात गाथेमध्ये अवघड प्रकरण आहे, ते प्रकरण म्हणजे उपदेशपर प्रकरण. महाराजांनी सांगितलेले शब्द मी तुमच्यासमोर प्रकट केले. ब्रह्मलीन श्याम महाराज शास्त्री रायपूरकर फार विद्वान महत्वाचा, पण शरीरापुढं आरोग्यापुढं कोणाला जावत नाही. अण्णांनी सांगितलं, उपदेश प्रकरण घेत असताना त्याचा असं अगोदर वागावं लागतं, नंतर उपदेश करावा लागतो. परंतु संतांचा महिमा गात असताना फक्त महिमा जर गात राहिलं तर अर्जुनाचा असा प्रश्न आहे, देवा अरे तू आमचं सगळं उपास्य दैवत आहे, अरे पण तुझं कोणतं उपास्य दैवत आहे? तर देवाने एका क्षणार्धामध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं, अर्जुना माझ्या प्रेमळ भक्ताची हरिकथा तो जगाला सांगत असतो ना, तो सांगणारा माझं परम दैवत आहे. पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पंडुसुता, ते मानु परम देवता आपुल्या मी. म्हणजे तो सांगणारा प्रेमळ भक्ताची कथा सांगणारा माझं परम दैवत आहे. मग देवाचं परम दैवत होण्यापेक्षा संतांचा महिमा गाऊन
देवाच्या प्राणापेक्षा आवडीचं व्हावं असा माझ्या मनामध्ये ज्ञानोबरांची या 2 वयांचा आधार मला प्राप्त झाला. म्हणून मी तुमच्यासमोर संतांचा महिमा गाणारा अभंग निवडला. करविली तैसी केली कटकट वाकडे किनीटी देवजाने. माझ्या घड्याळामध्ये बरोबर 11:15 वाजले. मी ओंकार महाराजांना सांगितलं होते की 10:30ला मी कीर्तन संपवतो, परंतु आता 15 मिनिटं थोडेफार तुमचे मी पण घेतले, महाराजांचे घेतले. झालेली कीर्तनाची सेवा माईक सिस्टमवाले, विनेकरी, पाठीमागे ही सगळी निर्विकारी बालकं, संपूर्ण नियोजक, आयोजक सगळ्या लोकांचे चरणी मी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.